तर आपण चालू आता वीरला. यात्रेच्या वेळेला काय जायला भेटलं नव्हतं, त्यामुळं आता निघालो. आपली ब्रेझा गेली आहे बाहेर, त्यामुळं ॲक्टिवालाच घेऊन जायला लागेल. आणि कोक्याला पण ॲक्टिवा थोडी कम्फर्टेबल आहे, त्यामुळं कोको पण आहे आपल्यासोबत. कोकोला आत्ताच आंघोळ घातली आहे, त्यामुळं कोको निवांत आहे. कोकोसाठी पेट्रोल आणि मग बघूया आपण. ओके, तर पुढचा ब्लॉग बघत राहा. बस थांब 2 मिनटं. खाली चल, खाली बस बस. होता त्यांचं जवळ येतो मागून. तर पेट्रोल भरायचं तर पेट्रोल तर भरलं आहे, पण झाकण लावलं नाही वाटत नाही. ते चेक करू. त्याची ड्रायव्हर लगेच बाहेर तर गाडी थांबवली, ती मला पकडून खायला लागतं. कारण बघितल्यानंतरच त्याला बघून बऱ्याच जणांना भीती वाटते. त्यामुळं कोणी आणखी पिऊन काही न करण्यापेक्षा त्याला पकडून ठेवतो. इथल्या बऱ्याच जणांना माहिती आहे तो ओळखीचा आहे, त्यामुळे कोणी काय असं इश्यू करत नाही. त्यांना पण माहिती आहे की कोणाच ऐकून घेत नाही त्याच्या बाबतीत. तर मी मुद्दाम कोणाला त्रास देत नाही, त्याला देऊ देत नाही किंवा तो पण देऊ देत नाही. आणि त्याच्याबद्दल कोणी काय असं बोलायला लागलं तर मग पुढचं त्याला काय होतं त्याचं मला माहिती असतं. मी पण त्याला त्या पद्धतीने समजावतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता सांगितलं की ह्याला तर रोज फिरत असतो, त्याला जायचं कशासाठी तर. आणि फिरून फिरून कसं आहे की मला असं वाटतं की त्याला जर बसतो आहे गाडीवरती, त्याला वाटतं मस्त असं कुठला त्रास देत नाही लॉंग रूटला गेल्यानंतर कधी काही. तर फिरतो माझ्यासोबत असल्यानंतर. मी असल्यानंतर मी फिरवतो त्याला जेव्हा मी असतो त्यावेळेला. आणि म्हणजे मला असं त्याबद्दल काय वाटत नाही की असं फिरवतो आपण. जर तुम्ही इंग्लिश कुत्रे असतील किंवा काय कुठले पॉमेरियन म्हणा किंवा कुठले शिजू लासापसो, ते जे ब्रीडचे कुत्रे आहेत त्यांना म्हणा, ते जर तुम्ही गाडीत बसवून त्यांना असं गुंजरून नांगरून अंगावर खांद्यावर घेऊन फिरू शकता, तर आपले जे इथले देशी कुत्रे आहेत ज्यांचं हक्काचं त्यांचं हेच वातावरण आहे, जे आधीपासून इथं ह्या ह्याच्यात वाढलेलं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला कशाला लाज वाटायला लागली पाहिजे.
कशाला तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे की तुम्ही असं फक्त देशी कुत्र्यांना नाही फिरवू शकत, कसलं कुत्रं जागी करतो आहे कशा कुत्रं. ज्याचं मत आहे. तुम्हाला नाही फिरवायचं आहे तुम्ही नका फिरवू, तुम्हाला नाही करायचं आहे तुम्ही त्याच्याशी नाही जवळ ठेवायचं नका ठेवू. तर एखादं करते त्याच्याबद्दल तुम्ही असं काही म्हणायचं काही झालं. दुसरी गोष्ट म्हणजे मला एकदा मला हा बऱ्याच वेळा भेटला आला तिथलं लोक त्याला बघून फोटो काढून किंवा काय मला वगैरे बरेच लोक ते वाहने म्हणतात आणि त्याच्याबद्दल त्यांना त्या दृष्टिकोनातून हा मला कोणत्याही त्याच्या सपोर्टिंग दृष्टिकोन नॉर्मली आणि जीव म्हणून त्याच्याबद्दल वाटतं काहीतरी की त्यांनी फिरलं पाहिजे, त्यांनी इकडं तिकडं त्याला माझ्यासोबत फिरता आलं पाहिजे म्हणून. असंच एकदा त्याला मंदिरात घेऊन गेलो होतो इथल्याच महादेवाच्या. तर तिथे एक व्यक्ती होते जे माझ्या मित्रांसोबत बोलत होते ह्याच्याबद्दल की ह्याच्या मागच्या जन्मातली काहीतरी पुण्य आहे की त्याने अशी काहीतरी चांगली कामं करून ठेवली आहेत की ज्याच्यामुळे त्याला ह्या जन्मात जनावराचा प्राण्याचा जन्म भेटूनसुद्धा त्याला देव मंदिरात जिथं असे पॉझिटिव्ह एनर्जी असते, जिथं अशी स्पिरिच्युअल एनर्जी असते किंवा काय गुड वाईब्स असतात, तिथे चांगल्या एनर्जीमध्ये जायला भेटते जे बाकीच्या कुत्र्यांना वगैरे कोण येत नाही असं. तर मला असं त्या अँगलने मी असा विचार नाही करत, पण असेल काय माहीत नाही. पण मला जे वाटतं ते मी करतो की मला जो वाटलं की त्याला असं फिरवायला पाहिजे ते. आपण बोलता वीरच्या रोडपर्यंत आलो आहे. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे वीरला. गर्दी नाही आहे कारण खूप दुपारचं टाईम आहे आणि जनरली लोक एवढ्या उन्हात दुपारी निघत नाहीत बाहेर, त्यामुळे गर्दी कमी आहे रोडला. ही गँग 777 आली होती, त्यांनी त्याला बघून एकदम ओरडले असे मोठ्याने. त्यांना वाटतं काय ना असं विशेष, आपल्याला काही नाही विशेष वाटत. आणि राहिला विषय दुसऱ्यांचा विचार करण्याचा, तर मला दुसऱ्यांचा विचार करण्याचं काही पडलेलं नाही वैयक्तिक. आणि त्यांचं कसं की प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, प्रत्येकाला त्याच्या बुद्धीने त्याच्या मागच्या करण्याने किंवा त्याला जशी देवबुद्धी देतो किंवा त्याला जसं स्वतःचं वागणं देतं त्याच्या आसपासचं वातावरण त्यानुसार बुद्धी भेटते. त्यामुळे सगळ्यांचीच बुद्धी सारखीच चांगली चालली पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे मी चालत राहतो आपल्याला काय कोणाला असं कोण अडवायचं आहे, कोण काय बोलतं आहे, कोण काय करतं आहे काय असं विचारायचं नाही. त्यामुळे आपण चालत राहायचं. तर ह्याला घेऊन निघालो आहे आपण जिथं दर्शन घेऊयात आणि नंतर यायला संध्याकाळच होईल, तरी पण लवकर दर्शन घेऊन लवकर रिटर्न फिरूयात. कारण ह्या रोडला जनरली असं कोण नसतं आणि रोड चांगला आहे, रोडचं काही नाही आहे. पण जो पुढच्या गावांमधला रस्ता आहे तर त्या गावांमधल्या रस्त्याने की काय इश्यू आहे की गावातले रस्ते खूप छोटे आहेत आणि तिथं सगळीकडे शेती आहे. तर त्या शेतीमुळं काय केलं लोकांनी असे पाईपलाईनसाठी म्हणा कशासाठी म्हणा असे रोड खणून परत त्याच्यावरती तशीच भर टाकलेली आहे. त्यामुळं रस्त्यांमध्ये मध्येच कधी असे डायरेक्टली खड्डे आहेत किंवा मध्येच असे चढ वगैरे आहेत स्पीड ब्रेकरसारखे. त्यामुळे रात्रीचा रस्ता जो नीट कळत नाही, बाकी काय नाही. इथं बोर्ड दिसतो आहे. तर जाऊयात आपण. आपल्याला जे वीरला जायला अजून अर्धा पाऊण तास तरी लागेल. तर इथे जेऊर माणकी आपण जेव्हा म्हणतो पुढे येतो त्यावेळेला इथे एक हे दिसतं चढ आहे इथे. हा चढ एवढा स्टीप होता आधी की म्हणजे जेव्हा 4 व्हीलरसुद्धा आणायची त्यावेळेसुद्धा 4 व्हीलर प्रयत्न होता. आता थोडा चढ कमी येतो आणि एकदम चढ ओलांडला की समोरच शाळा आहे. म्हणजे मुलं वगैरे बाहेर येऊ देत नसतील तिथले शिक्षक की गेटच्या बाहेर, कारण गाड्या एकदम स्पीडमध्ये येतात. म्हणजे स्पीडमध्ये आल्या तरीसुद्धा एकदम फोर्सफुल येतात पहिल्या दुसऱ्या गेल्यावरती. त्यामुळं राहेरीच तिथं आणि ते स्पीड ब्रेकर पण लावले शाळा आहे त्यामुळे ते चांगले आहे. इथून पुढे गेलं की वीरमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो गावामध्ये तेव्हासुद्धा एक सेम तसाच रोड आहे. तर हे जे आहे तुम्हाला इथं जे डोंगर वगैरे साईडला दिसतात आणि शेती आहे तर इथं अशी लोकवस्ती खूप अशी विरळ आहे. पण पुढे गेल्यानंतर आहे तशी बरीच घरं आहेत, गाव आहेत. असे 2-3 जे तुकडे आहेत ना तिथे जसे अंतर कमी आहे त्यांचं पण
तिथं अशी लोकवस्ती नाही दिसत आहे, फक्त शेती किंवा असे डोंगर वगैरे दिसतात. तर हे आणखी एक गाव आहे, लपतवाडी लिहिलं होतं तिथे. तर इथे पुढं एक असाच रोडचा एक तुकडा आहे की जिथे घरं एवढी जवळजवळ आहेत त्या रोडच्या की म्हणजे पुढून येणारी गाडी आणि इकडून येणारी गाडी मध्ये थांबायला लागतं जेव्हा असं एकदम एका वेळेला जाऊ शकत तिथे, कारण पुढे रोड उतरता आहे आणि इकडे चढता रोड आहे असं, त्यामुळं दोन्ही साईडला एकदम नाही जाता येत. एकदम छोटा रोड आहे, गावातले रस्ते आहेत त्यामुळं. आणि प्रत्येक गावामध्ये भैरवनाथ, काळा भैरवनाथाचं मंदिर आहे. इथे बोर्ड दिसतात आल्यानंतर. थोडं आपण फास्ट फॉरवर्ड जाऊया. आणि इथं समोर तुम्हाला सांगितलेलं ना मी ते की वेरूळच्या आतमध्ये प्रवेश करताना इथं हा जो चढा आहे तो, आणि इथं पुढे फॉरेस्टसारखा वनीकरणसारखा एरिया आहे, इथं अशी लोकवस्ती नाही आहे. तर एवढं बोलत बोलत आपण आलो आहे आता वीरमध्ये. समोर उजव्या बाजूला मंदिर आहे. गाडी लावू पार्किंगमध्ये आणि मंदिरात जाऊ आपण. तर खोक्याला दरवेळेला फक्त पायरीला डोकं टेकून खोक्याला साईडला बांधून आपण जातो. तर इथं बरेच लोक दिसत आहेत आता, एवढी गर्दी नाही पण आहेत लोक. खोके एकदम माणसांसोबत शांत आहे, म्हणजे असं त्याला कुणाला त्रास देत नाही, कुणाला त्याची भीती वाटत नाही. कारण दिसायला जरी मोठं दिसलं असलं तरी लोकांना पण माहिती आहे की नाही त्याच्यापासून किती हे आहे. आणि तो पण असं माणसाळलेला असल्यामुळे नाही कुणाला काय का की बा असं ॲग्रेशन तर नाहीत दाखवत. उलटं माणसांना आवडत होतं असं एकदम गोलमोल. हे बघा लहान मुलगी कशी बघते त्याच्याकडं, सगळ्यांना असं हात लावायचं असतं त्याला. पण मी नाही त्याला एवढं जवळ जाऊ देत, कारण कुणाला काही वेळेस भीती पण वाटते. त्यामुळं तिथं ओम श्रीनाथ श्री क्षेत्र मस्कोबा वीर, श्रीनाथ मस्कोबा क्षेत्र वीर इथे प्रवेशद्वार आहे. इथं भरपूर दुकानं आहे, इथं प्रसाद वगैरे विकायला लोक असतात इथे. आणि इथं समोर अशी दगडी चौकट आहे, प्रवेशद्वार आहे, खूप मोठं प्रवेशद्वार आहे. तर याला साईडला बांधून मग आपण जाऊ मंदिरामध्ये आतमध्ये. ऊन आहे थोडंसं, चमकत आहेत पण ठीक आहे. समोर आहे मंदिराचा कळस, इथं शिल्प आहे. आता एक थोडा इथं वादावादी झाली थोडी. एक गृहस्थ होते, त्यांचं नाव सांगणार नाही ना मी, त्यांचा चेहरा दोन्हीसुद्धा काढून टाकला या व्हिडिओमधून. कारण मला कुणाला असं वाईट ठरवायचं नाही आहे. जरी त्यांचं वागणं जरी वाईट असेल किंवा काय, तरीसुद्धा त्यांचं बोलणं जरी एकदम रूडली बोलले, ते उद्धटपणे त्यांनी असं एकदम हररवीच्या गुंडगिरीच्या भाषेत बोलले, तरीसुद्धा मी माझ्या चांगल्यापणावर तिथे थांबवणार आहे. मी त्यांना नाही हा व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तो व्हिडिओ काढून टाकलेला आहे. कारण हे यूट्यूबचे जे व्हिडिओ असतात ना ते खूप लांबपर्यंत पसरतात. कोणी एकाने लाईक केला, दुसऱ्याला दिसतात, दुसऱ्याने तिसऱ्याला, चौथ्याला, पाचव्याला असे पसरत जातात. आणि वीरचं पण असंच झालं की जे मंदिर आधी ठराविक अशा गावांना, आसपासच्या गावांना माहीत होतं, ते इंस्टाग्राम फेसबुकवर ते रेड फेस्टिवलच्या नावाखाली खूप जास्त प्रसिद्धी झाली जत्रेमुळे. वीरची जी आपली यात्रा असते त्याच्यामुळे तर खूप प्रसिद्ध झालं मंदिर. तसंच हे सोशल मीडियाची पावरती आहे की खूप प्रसिद्धी मिळते. इथं सूचना लावली आहे की आवाहन करण्यात येते, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर किंवा मंदिर परिसरात बैलजोडी घेऊन येऊ नये. बैलजोडी घेऊन आलेले निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर हे बैलजोडीबद्दल होतं. पण हे जे गृहस्थ होते यांनी मला कुत्र्याबद्दल ऐकवलं खूप. मी जेव्हा की त्यांना मी सांगत होतो शांत भाषेत की मी त्याला बांधायला चाललो आहे बाहेर, मला फक्त त्याला पायरीला डोकं टेकून मी बाहेर चाललो होतो. जे की मला काही गरजेचं नव्हतं की पायरीला डोकं टेकवलं. इथं आलो मी, माझं देवाचं दर्शन झालं, मी इथून मागे जाणार होतो. तरी पण मग त्यात इतर लोकांशी बोलल्यानंतर कळलं की ठीक आहे, एक त्यांचा स्वभाव तसा आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं ठीक आहे, त्यांचा स्वभाव तसा आहे. आपण म्हणतो की वीरचं क्षेत्र खूप जागृत आहे. तर श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी देवी बघून घेतील त्यांचं काय ते, की जर त्यांचं वागणं भाविकांशी असं आहे, जे लोक फक्त देवासाठी इथे येतात त्यांच्याशी तसं आहे, तर मग तेच बघून घेतील पुढं त्यांचं काय, त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलायचं ते. त्यामुळे त्यांच्यामुळं आपण आपलं म्हणणं आहे
खराब करणार आहे. आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि पुढं आपल्याला आणखी जायचं आहे घोडेउड्डाणच्या तिकडे. तर मंदिर तुम्ही बघताय, मंदिराचं पूर्ण बांधकाम दगडी आहे. इथं समोर कासव आहे आणि इथं त्रिशूळ लावलेलं आहे. बरेच लोक इथून दर्शन घेऊन वगैरे जातात. पुढं ही अशी मोठी पितळी घंटा आहे की जिथून ते आपण म्हणतो ना की घंटा वाजवल्यानंतर ती एनर्जी, सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते, त्या पद्धतीचं. तर समोर अशी चांदीचा जे आवरण केलेलं त्याची चौकट आहे मंदिराला. आपण जाऊया आतमध्ये. आता गर्दी नाही आहे एवढी. आतमध्ये गेल्यानंतर मला ते पण दाखवतो की त्या बाहेर गणपतीची मूर्ती बघितली असेल तुम्ही, वरती आहे. इथं ओम चिन्ह त्यांनी कोरलेलं आहे, कारण म्हणतात की श्रीनाथ म्हस्कोबा काळा भैरवनाथाचे अवतार आहेत आणि काळा भैरवनाथ महादेवाचे अवतार आहेत. तर हा डोल्याचे आरतीच्या वेळेला वाजवला जातो आणि घोड्याचं मूर्ती आहे, घोड्याची शिल्प. तर आत्ता जेव्हा ते गृहस्थांशी बोलवतं तेव्हा तिथे अजून एक दादा होते की त्यांना मी असं सहज कुतूहलाने विचारलं की ते एवढं बोलत आहेत आतमध्ये आल्यामुळं, तर देवाचं वाहन कोणतं आहे, आवडता प्राणी कोणता आहे? तर म्हणे घोडा. म्हटलं काय, घोडा आवडता प्राणी का? तेव्हा म्हटलं हो घोडाच आहे. नंतर मग मी 2 वेळा विचारल्यानंतर म्हणे नाही कुत्रा पण आहे. म्हटलं मग तुम्ही इथले असून तुम्हाला माहीत नाही? तर मग म्हटलं की आहे, पण आता प्रत्येकाशी आपण नाही भांडू शकत, कारण इथं महिलांना इथं थांबल्यात बाहेरच, कारण महिलांना आतमध्ये प्रवेश नाही आहे असं मला त्यांनी सांगितलं बाहेर. मला पण माहीत नव्हतं काय इथली पद्धत आहे ते. तर आपण जाऊया आतमध्ये. त्यांनी कॅमेरा बघितल्यावर सांगितलं की कॅमेरा बंद करा म्हणून. तर कॅमेरा बंद करूनच जाणार आहे आपण आतमध्ये. आता बाहेर आल्यानंतर आपण तुम्हाला बोलूयात. तर ही आहे मंदिराची बांधणी पूर्ण. इथं मंदिराच्या पूर्ण बांधकामावरती मूर्त्या कोरलेल्या आहेत. खालचं बांधकाम पूर्ण गाभाऱ्याचं दगडी आहे आणि वरती रंगरंगोटी केलेली आहे. वरती पितळाचा एक झेंडा आहे. हा मंदिर परिसर आहे. आजूबाजूला लोकांना बसण्यासाठी जागा त्यांनी केलेली आहे, मंडप बांधलेला आहे भाविकांसाठी. आणि मंदिराच्या ज्या मूर्त्या तुम्हाला मी सांगितले ते तुम्हाला बघता येतील. पुढे सुद्धा आता नवीनच एक शिल्प बसवलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो की ज्याच्यामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा काळ भैरवनाथ दिसतात त्यांच्या आवडत्या प्राण्यासोबत. सगळं दगडी बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे लोक असे फोटो टाकतात सोशल मीडियाला ते ह्या जागी थांबून टाकतात. तिथं मागे नाव दिसतं सवाई सर्जन चांगलं आणि मंदिराचा कळस दिसतो इथं. आणखी बऱ्याच 3-4 जणांनी माझ्या कॅमेरा बघून मला फोटो वगैरे काढायला लावले, दिले काढून. कारण आपण कुणाशी वाईट वागत नाही, कारण आपल्याला काय करणार आहे ना कुणाशी मुद्दामून वाईट वागून असं अरे रावीची भाषा करून. आपण आलो दर्शनाला, ते करायचं आणि जायचं. सूर्य चमकतोय मागे मंदिराच्या. हे आहे जिथून आपण गाभाऱ्यातून बाहेर येतो तेव्हा ह्या बाजूने बाहेर येतो. आणि समोरची जिथून आपण मंदिराच्या आतमध्ये येतो ते समोरच्या बाजूला आहे. तर मी तुम्हाला ते शिल्प दाखवतो आता की जिथून इथं आहे. जेव्हा आपण मंदिरात आतमध्ये आलो ते समोर दिसलेलं तुम्हाला, तर इथे ते धागे वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी बांधण्यासाठी. ते त्याचे गुलाल वगैरे टाकलं, ते साफसफाई करायचं चाललं. इथं सुद्धा एक ते कासवाचं शिल्प आहे. आणि हे दीपमाळा आहे. इथं पलीकडच्या दोन्ही जे प्रवेशद्वार त्या दोन्ही बाजूला दीपमाळ आहे. इथं कालभैरव अष्टक त्यांनी लावलेलं आहे. त्या शेजारीच हे शिल्प आहे, खूप सुंदर आहे.
आणि त्या शिल्पामध्ये तुम्हाला दिसेल की 4 वेद आहेत. 4 वेद वरती आहेत, म्हणजे ते महादेव तिथं दाखवलेत. आणि 4 वेदांसोबत इथं ब्रह्मदेव पण दिसत आहेत तुम्हाला. आणि महादेवांच्या पुढे जे आहे ते काळभैरवनाथ आहे. तर हा पूर्ण असं शिल्प आहे. आणि ह्या सगळ्या शिल्पामध्ये आणखी एक तुम्हाला दाखवण्याची गोष्ट म्हणजे हा आहे आपल्या महादेवाचा आवडता प्राणी काळभैरवनाथांचा. तर ते गृहस्थ ज्या भाषेत बोलले त्यानंतर असं वाटतं की त्यांच्या जर हातात असेल तर ते हे शिल्पसुद्धा बदलतील त्यांच्या रागासाठी. माहीत नाही, पण आपण नाही त्यांना एवढे करणार. तर आपण जाऊयात आता घोडे उड्डाणला. तिथून दर्शन घेऊन आपल्याला निघायचे परत पुढे. तर हा रूट जो घोडे उड्डाणला जाणारा रस्ता आहे, तर इथे पण भरपूर दोन्ही बाजूनी शेती आहे. लोकवस्ती खूप तुरळक आहे, पण इतकंच प्रसन्न फ्रेश वाटतं इथे सुद्धा, कारण सगळ्या बाजूनी शेती आहे, डोंगर आहेत, हिरवळ आहे अशी. भरपूर लोक इकडे येतात, तिकडचं दर्शन घेऊन इथे येतात. आणि याचा इतिहास असा आहे की इथं जो देवाचा घोडा आहे, देवाने इथं घोड्यावरती बसून एक उडी घेतली होती त्या घोड्याने. तर त्याचे पावलांचे ठसे तिथं उमटलेले दगडांवरती. तर ती त्याचे आहे खासियत, आणि त्यामुळे जे देवाचं अस्तित्व आहे इथे येतात लोक. तर लोकवस्ती नसली तरी मंदिराच्या आसपास आहेत असे पोल्ट्री कारखाने वगैरे आहेत तिथे, तर ते दिसेल तुम्हाला. आणि इथं लाईटचे मोठे मोठे खांब आहेत, इथून जे लाईट गेलेले इथे त्याचं. आता आपण आलो आहे मंदिराच्या इथं, जाऊयात. तर हे आहे मंदिर. आणि तुम्हाला बघता येईल की इथं पार्किंग आहे गाड्यांसाठी खूप मोठं. आणि खाली तिथून आपल्याला दगडी पायऱ्या आहेत खाली उतरायला. पुढे फरशीचा ओटा आहे. ऊन त्या साईडने येतं, इथे सावलीत दिसतं आहे कुकी आणि मी. इथले लोक खूप शांत आहेत, हा मला अनुभव आहे. मी बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे. इथले पुजारी, इथले जे लोक मंदिरात असतात, मंदिर सांभाळणारे, मंदिराची देखभाल करणारे, ते सुद्धा खूप शांत आहेत. सगळ्यांशी शांतपणे बोलतात. लोक येतात, दर्शन घेतात, थांबतात, बसतात इथे खूप बराच वेळ. कारण इथे पलीकडे नदीचं पात्र पण आहे. खूप शांत वाटतं इथं आल्यानंतर. हे भाविकांना आतमध्ये आल्यानंतर इथे रॅम्प त्यांनी बनवलेला आहे खाली मंदिरात जाण्यासाठी. पुढे मंदिर दिसतं आहे तुम्हाला. परिसर खूप आतमध्ये प्रशस्त असं बसण्यासाठी मंडप केलेला आहे त्यांनी. आसपास जो ओटा आहे तो पण खूप प्रशस्त आहे. हे प्रदक्षिणा मार्गावर त्यांनी रंगरंगोटी केलेली आहे, जिथून असं आरती झाल्यानंतर ते पूर्ण प्रदक्षिणा करतात ते धूप घेऊन त्या देवाच्या भोवतीने. तर ती प्रदक्षिणा मार्ग आहे. पण पलीकडे गेल्यानंतर नदीचं पात्र आहे. इतर लिहिलं श्रीनाथ ओम श्रीनाथ प्रसन्न. 6 पर्यंत मंदिर बंद असतं, इथे वेळ लावलेली त्यांनी. तर त्यामुळे बरेच लोक इथं थांबून होते. इथं पण घोड्याची शिल्प आहे. मंदिर उघडल्यानंतर म्हणजे आरती झाल्यानंतर ते मंदिर बंद करतात आणि नंतर मंदिर उघडल्यानंतर लोकांना दर्शन घेता येतं. तर ह्या ज्या स्त्रिया होत्या त्या आतमध्ये गेल्या. इथं तो नियम नाही आहे जो त्या मंदिरात होता. तर हा पण आहे फरक. तर इथं गर्दी तर नाहीच आहे. हे पुजारी आतमध्ये चाललेले, त्यांना विचारलं मी कॅमेरा चालतो का, आतमध्ये आगे कॅमेरा घेऊन आला. तर हां म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मग त्यांना विचारूनच आतमध्ये घेऊन चाललो आहे. तर ही आहे देवाची मूर्ती पुढे, आणि कॅमेरा इथं ठेवतो, त्यांच्याशी बोलतो थोडं.
तर बोलल्यानंतर हेच समजलं की त्यांचं म्हणणं असं आहे की तिकडचे लोक जे येतात इथे भाविक तिकडून दर्शन करून, तर ते हेच सांगतात की त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं मत काय आहे, की तिकडचे बरेच लोक मंदिरात गेल्यानंतर उद्धट वागतात, म्हणजे भांडणंसुद्धा करतात. हे सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे आधी असं नव्हतं, पण आता असं व्हायला लागलं असं त्यांनी तिथले भाविक सांगितलं. आणि मग त्यांना असं विचारल्यानंतर की नियम असे आहेत का की स्त्रियांनी असं यायचं नाही, तसं यायचं नाही, तर त्यांनी सांगितलं इथं नाही आहेत, तिथं आहेत. त्यांनी पण ऐकलं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथं आला आहेत देवाचं दर्शन घ्यायला, तर देवाने असं काही कोणाला सांगितलेलं नाही की असं करू नका, तसं करू नका. तर मग ते कोण अडवणार आहे, आम्ही कोण अडवणार आहे. असं बोलल्यानंतर म्हणजे पुजाऱ्यांचं हे मत ऐकल्यानंतर जरा बरं वाटलं की म्हणजे सगळेच माणसासारखी नाहीत. इथं बाहेर महादेवाची पिंड आहे आणि समोर हे मंदिर आहे. तर इथून आपण मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर आल्यानंतर समोर जे दिसतं तुम्हाला तसं त्याच मंदिरासारखं इथे पण मंदिराच्या बांधकामावरती पूर्ण मूर्त्या घडवलेल्या आहेत आणि खाली हे कलाकुसर केलेले आहे त्यांनी. म्हणजे एकदम सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मंदिराच्या बांधकामात. मार्बलचं पूर्ण बसवलेलं आहे साईडने मंदिराला. हे आजूबाजूला सगळं भाविकांना बसण्यासाठी मंडप आहे. इथं छोटंसं एक मंदिर आहे. आलो 2 मिनटं. आसपास झाडं वगैरे लावलीत त्यांनी, आता ते होतील मोठी. ऊन पडते, आता संध्याकाळ झाली. मी सांगितलं तसं ते चमकतं आहे पूर्ण मंदिर त्या कोवळ्या उन्हामध्ये. एकदम सोनेरी लकाकी आली आहे त्या मंदिराला. तर इथं पलीकडच्या बाजूला नदी पात्र आहे. तर आता आवाज एवढा येत नाही आहे पाण्याचा, कारण नदीला पाणी कमी असेल. कारण दरवेळेला जेव्हा पाणी भरपूर नसतं तेव्हा खळखळणारा आवाज येतो नदीचा पूर्ण. खूप शांत वाटतं इथं आल्यानंतर. आणि भरपूर लोक येतात, बसतात इथे, मन प्रसन्न होतं त्यांचं, आणि मग दर्शन वगैरे घेऊन जातात. प्रत्येक जे त्यांनी बांधकाम केलं त्याच्यावरती असं कोरीव काम चांगलं केलेलं आहे. समोर त्या मंदिरात जसं गणपतीचं मूर्ती होती, गणपतीची आतमध्ये जे प्रवेशद्वार आहे त्याचं गाभाऱ्यात जाण्याच्या आधी, तशी तिथं पण आहे. आणि पुढे कासव पण आहे, त्याच्या पुढं त्रिशूळ आहे. आणि इथं असुराचा चेहरा आहे, म्हणजे मंदिरांच्या आतमध्ये असतो, जे असुराचा वध करतात देव, तर त्याला तो मान भेटतो की मंदिराच्या आतमध्ये जाताना त्याचा चेहरा वगैरे कोरतो तसा. तर समोर दिसत आहे मूर्त्या दिसत आहेत देव आणि देवीच्या समोर एकदम प्रवेशद्वाराच्या. तर हे आहे नदीपात्र जे मी म्हणत होते. आणि इथं दत्त मंदिर आहे. इथे मूर्ती पण सुंदर आहे आतमध्ये. तार लावलं त्यांनी लोकांनी ते कचरा वगैरे करून आहे आतमध्ये येऊन. तर ही आहे मूर्ती दत्तात्रयांची. आणि जसं मी म्हटलं की नदीला पाणी कमी आहे, त्यामुळं खळखळ आवाज नव्हता येत. पण तरीसुद्धा वातावरण इथं खूप शांत आहे. पलीकडं लोकांची शेती वगैरे दिसते. त्या नदीपात्रात जे असं गवत वगैरे उगवले सगळं, खूप शांत असं. संध्याकाळ होते आता, पण शांत अशी थंड हवा सुटली आहे. इथं भरपूर लोकांनी कचरा पण केलेला आहे. इथं मंदिराने सूचना पण लावल्यात की भाविकांनी इथं कचरा करू नये, नदीपात्रात स्वच्छता ठेवावी. पण शेवटी भाविक माणसंच आहेत ना, तर कशाला ऐकतील कुणाचं.
इथं बघा मूर्त्या पण टाकून दिलेल्या आहेत. विसर्जनाच्या नावाखाली इथं फोटो प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून फेकून दिलेले आहेत. ढीग लागला ना, किती मूर्त्या फेकल्या तिथे जाऊन त्यांनी. इथं समोर आहेत त्या घोड्यांच्या टापांचे ठसे पावलांचे. सगळं असं दगड आहे, नदी पात्रातला दगड आहे. म्हणजे खूप अशी झीत होते त्याची, पण कडक असा कठीण दगड असतो. त्याच्यावर त्या पावलांचे ठसे उमटलेत. म्हणजे विचार करायला पाहिजे किती ताकद आहे होती त्या घोड्यांमध्ये. इथे जिथे गुलाल टाकला ना, जिथे गुलाल टाकला तिथे ठसे आहेत ते. इथे एक समोर दिसतोय जिथं घोड्याच्या पायाचा आकार झाला आहे बरोबर, ते ठसे आहेत. दगडावरती ठसे उमटणं म्हणजे विचार करायला पाहिजे आपण किती शक्तीने होती त्या अश्वामध्ये. आणि इथं बघितलं तर म्हणजे त्या मंदिराला जेवढं महत्त्व आहे तेवढंच ह्या जागेला सुद्धा महत्त्व आहे, पण तरीसुद्धा लोकांनी इथे येऊन कचरा केलेला आहे. पुढं दिसतंय की आता संध्याकाळ होते तर एकदम सूर्याची किरणं चमकत आहेत त्या झाडांच्या मागून. सुंदर असं दृश्य आहे ते. तर आता आपण जाऊयात, दर्शन घेतलेले. तर दीपमाळ आहे, जसे मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूला होते तसे इथं पण आहे. रंगकाम खूप सुंदर केलं याच्यावरती. जसं मी म्हटलं होतं की त्या मंदिराला जसं गाभाऱ्याच्या आणि कळसाच्या मध्ये महादेवाची मूर्ती कोरलेली आहे मंदिरामध्ये, तशी इथं समोर दिसते आपल्याला. तिथं सुद्धा कोरलेली आहे. तर इथं किती आपल्याला कळलं की लोकांच्या दृष्टिकोनात किती फरक असतो. त्या मंदिरात लोक कसे वागत होते आणि या मंदिरात कसे वागले ते. पुढं नाव दिसतंय श्रीनाथ मस्कोबा चित्रकूट उड्डाण. तर इथं आज वाहतूक एवढी कमी आहे, म्हणजे लोक एवढे दिसले नाहीत, भाविक कमीच दिसले ह्या रस्त्याने येताना. तर बघूयात पुढे आता. त्यानंतर ही वाहतूक तर सारखी चाललेलं असते, वाहतुकीचं काही नाही. पण मी तर तुम्हाला सांगत होतो की लोकांचे दृष्टिकोन कसे आहेत. तर प्रत्येक गोष्टीच असतो असा लोकांचा दृष्टिकोन. देवाच्याबद्दल पण काही काहींची मतं चांगली आहेत, काही काहींची वाईट आहेत, काही काहींची तुमच्या दुसऱ्या मदत करण्याबद्दलची वाईट आहेत किंवा चांगली आहेत, किंवा तुमच्या स्वतःच्याबद्दलची सुद्धा प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. की काही काही जण स्वतःला चांगलं समजतात, काही काही जण स्वतःला शिव्या घालतात. डिपेंड्स की कोणाचं डोकं कसं चालतं त्यानुसार आपण काय कोणाला बोलणार. त्यामुळे मी कधी कोणाला असं तोंडाला लागत नाही की कोणाला जे बोलायचं आहे ते बोला, कोणाला जे काही म्हणायचं आहे, जे काय विचार करायचं ते करा, ज्याचं त्याचं वैयक्तिक. पण असं शनिवार आहे आणि मी सकाळपासून ह्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की सायकलिंग पण झाली आहे, सगळं झालं. सुट्टी असल्यानंतर असं आरामच करायला पाहिजे, झोपायला पाहिजे असं काही नाही आहे. मला असं वाटतं की थोडं फिरलं पाहिजे. ज्याला वाटतं नाही फिरा, ज्याला नाही वाटतं, ज्याला आराम करू वाटतं नाही आराम करा. असं बाहेर निघाल्यानंतर असं बरेच लोक बघायला भेटतात, त्यांच्यासोबत बोलायला भेटतं. अशी फ्रेश हवा, इकडचे जी शेती आहे अशी हिरवीगार ते बघायला भेटते. तसं घरात बसून राहिल्यानंतर काय निवांत बसून फक्त TV नाही तर मोबाईल याच गोष्टी बघत राहणार आहे. आणि कोक्याला पण ह्या गोष्टी असं बघायला भारी वाटतं. त्याला पण इतकं म्हणजे आपल्याला तरी ठीक आहे की आपण इतक्या जागा फिरत असतो, इतकं जग मोठं फिरत असतो, इकडे तिकडे जा, हे कर ते कर, इतक्या लोकांशी बोलत असतो. पण ह्यांचं जे आपले पाळीव प्राणी असतात त्यांचं किती जग छोटं असतं. एक तर त्यांचं आयुष्य ते 8 ते 9 वर्षाचं असतं, ते मॅक्सिमम काही 10-11 वर्षापर्यंत. पण त्यांचं काय इथल्या इथंच गाव असल्या गावात फिरणं, त्याच्या पलीकडे तर नाही. तर त्यांना त्यांच्यासाठी तेवढंच जग आणि त्यांच्यासाठी तेवढेच अनुभव, तेवढ्याच मेमरीज ज्या तयार होतात, आठवणी तयार होतात.
की त्यात फक्त तेवढीच ठराविक माणसं दिसतात त्यांना असं फ्रेश वाटण्यासाठी त्यांना बाहेरचं आणखी मोठं वेगळं असं सुंदर हे बघा पुढं जसं तुम्हाला दिसतं की नारळ झाडं शेती असे मोठे रोड अशी घरं बिल्डिंग कुठं आणखी वेगवेगळे असे कुत्रे वगैरे फिरत असतात गाई म्हशी असं बघून त्यांनासुद्धा असं वेगळं काहीतरी वाटत असेल एवढं वेगळं काहीतरी बघायला भेटत असेल त्यामुळं मला पण बरं वाटतं जेव्हा तो असा निवांत बसलेला असतो. सो तुम्ही काय म्हणताय काय तुम्हाला वाटतंय काही घेणं नाही आहे म्हणत राहा. हे त्या लोकांसाठी आहे जे माझ्या समोर बोललेले आहेत किंवा माझ्या पाठीमागे पण बोलत आहेत. आपण आपली काम करत राहतो आहे. मस्त वातावरण आहे दुपारचं ऊन आहे एवढी पण दुपार नाही कडक ऊन नाही आहे पण तरी चमकते. स्कूटीवर फिरण्याचा अजून एक फायदा काय होतो की गिअर वगैरे ते बघत बसायला लागत नाही. गिअर टाका काढा आहे ते आरामात रिलॅक्स चालतं. आणि प्रॉब्लेम काय आहे की स्कूटीचं टायर खूप छोटे असतात ब्रेक खूप वीक असतात की एकदम असं पुढे काय आल्यानंतर मला अर्जंट ब्रेक मारता येत नाही. त्यामुळं मीडियम ते स्लो स्पीड एवढंच ठेवायचं फक्त जास्त पळवापळी करायची नाही स्कूटीवरती. आणि आजकाल मला तेच दिसतं की स्कूटीवरती फिरणारे जास्त करून छपरी लोकच झालेत. खूप कमी लोक आहेत अशी जे की शांतपणे स्कूटीवर चालतात. आणि बऱ्यापैकी जास्त जे अशी मुलं दिसतात लहान पोरं की जे असे झिगझॅग चालणार कारण त्यांना माहिती आहे फक्त हातातल्या रेसला पळवायचं आहे ओढायचं आहे आणि गाडी पळत राहते. आणि तशी लोकसंख्या जास्त आहे पण स्कूटी आरामात चालवता येते त्यामुळे स्कूटीच फिरवत आहे. तर आता संध्याकाळ झाली आहे तर गर्दी पण आता लोक बाहेर येत आहेत तर ऊन कमी झाल्यामुळे कधी दिसते रोडवरती. इथून नेरेकडे जाणारा रोड आहे पुढे सांगितलं म्हणजे रोड छोटे आहेत कारण लोकवस्ती आहे साईड आणि गावांचा परिसर आहे त्यामुळं हे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पण बऱ्याच वेळा काय करतात की रोड सुका असलं तर खाली उतरत नाहीत रोडच्या मुद्दाम सरळ चालत राहतात रोडवर कारण त्यांचं सगळं लोखंडी पूर्ण साचा आहे त्यामुळे त्यांना एवढा फरक नाही पडत ते सरळ चालत राहतात. काही काय असतात जे पूर्ण विचार करून चालतात येणाऱ्या छोट्या वाहनाला रस्ता देतात पण बऱ्यापैकी जास्त असेच. आत्ता एक लहान पोरगा बघतो गाडीवर बसला आहे तर कुत्र्याला हसत होता भारी वाटतं त्यांना पण. लाईट चालू झाल्यात अंधार पडला पूर्ण. आणि मी तुम्हाला सांगत होतो की म्हणजे मेन आजच्या ब्लॉगमध्ये हे दर्शनाचं तर आहेच पण बाकीचं जी गोष्ट मी सांगितली की लोकांचे दृष्टिकोन कसे असतात लोक किती वेगवेगळे असतात एकच ठिकाण पण त्या ठिकाणामध्ये सुद्धा किती फरक आहे लोकांच्या विचारांमध्ये ते बघितलं. त्यामुळं एकावरून आपण दुसऱ्यांची परीक्षा नाही करू शकत की एक असा आहे माणूस सगळेच तसे असतील किंवा ती जागा तशी असेल तर आपण त्याला त्या पूर्ण देवस्थानाला नाही वाईट ठरवू शकत. असतात काही माणसं अशी त्यांना आपण नाही बदलू शकत त्यांचे विचार नाही बदलू शकत तर ते तसेच असतील ते तसेच चालतात ते तसेच राहतात चालवतात. तर तो मुद्दा बाजूला ठेवून आता ही गोष्ट म्हणजे चॅनलला तुम्ही भरपूर रिस्पॉन्ड करताय आणि लाईक करताय व्हिडिओजला सगळ्या तसंच लाईक करा सगळ्या व्हिडिओज तुम्ही बघताय. काही व्लॉग मोठे असतात काही छोटे बनवतो आहे जे ज्या टाईपचं कंटेंट असेल एडिटिंग करून तर तुम्ही लाईक करा शेअर करा सगळ्यांसोबत आणि चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा कारण त्यामुळं आणखी कंटेंट लोकांपर्यंत पोहोचेल
तर ती एक फक्त सगळ्यांसाठी रिक्वेस्ट आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि अशाच एका चांगल्या नवीन ब्लॉगसोबत आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.